विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। सावकारी व्याजाच्या त्रासाला कंटाळलेल्या मागासवर्गीय मातंग कुटुंबाचे इंदापूर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण। प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। इंदापूर तालुक्यातील मोजे रेडा गावातील मागासवर्गीय मातंग समाजाच्या व्यक्तीकडून सावकारांनी अव्वाच्या सव्वा व्याज घेऊन फसवणूक करून जमीन हडप करून पाहणारे व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देणारे विलास विठ्ठल मांढरे व अनिल विठ्ठल मांढरे तसेच अजित मांढरे यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये खाजगी सावकारीचा आणि फसवणूक करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करावा या मागणीकरिता इंदापूर पोलीस स्टेशन समोर दत्तात्रय सोपान सपकळ यांचे कुटुंब आमरण उपोषणास बसले होते। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यामध्ये संबंधित पोलीस यंत्रणा व्यस्त असल्यामुळे व उपोषण स्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार साहेब यांनी येऊन आपल्या निवेदनाप्रमाणे येत्या 8 दिवसात योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आज दिनांक 22/9/2022 रोजी रात्री 8:30 दरम्यान इंदापूर पोलीस स्टेशन समोरील उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज आपण इंदापूर पोलीस स्टेशन समोर पोहोचलेलो आहोत। काही कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे आणि हे उपोषण कशा संदर्भात होतं त्यांच्याकडूनच त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नमस्कार साहेब, आजचं हे जे आपलं आंदोलन आहे ते कशा संदर्भात आणि त्या आंदोलनाच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती सांगायची। मोजे रेडा गावातील मातंग समाजातील व्यक्ती दत्तात्रय सोपान सपकळ यांची रेडा हद्दीमध्ये शासनाकडून मिळालेली 6.5 एकर क्षेत्र आहे। या क्षेत्रामध्ये आरोपी नामी इसम विठ्ठल मांढरे, अमित मांढरे आणि अजित मांढरे या तिघांनीही पीडितांच्या आई आजारी असल्यामुळे हात उसने पैसे घेतले होते, परंतु त्या हात उसण्याचे पैसे सहजासहजी माघारी न गेल्यामुळे त्यांनी त्याचं व्याजात रूपांतर केलं आणि व्याजात रूपांतर केल्यानंतर सुद्धा या सपकळ कुटुंबियांनी 50,000 रकमेचं जवळजवळ 50,000 व्याज त्या लोकांना दिलेलं होतं। आणि असं सगळं असताना सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी काहीतरी लिहून घ्यायची भूमिका घेतली आणि लिहून घ्यायच्या भूमिकेत असताना त्यांनी इंदापूरला आणलं। त्यांच्यावरती दबाव आणून काय लिहून घेतलं ते आजपर्यंत या सपकळ कुटुंबियाला माहीत नव्हतं। 2015ला सुद्धा त्या व्यक्तीकडून 40,000 रुपये हात उसने घेतले होते, परंतु व्याजाच्या रकमेपोटी आगाऊचे 15,000 सुद्धा दिलेले होते, परंतु 2015मध्ये सुद्धा या जातीयवादी दणदणग्या लोकांनी त्या सपकळ कुटुंबावरती हल्ला केला होता। त्याच्यामध्ये त्यांच्या मुलीवर, त्यांच्या मिसेसवर ते हल्ला केल्यानंतर सदर प्रकरण हे पोलीस स्टेशनला आलं होतं, परंतु त्यावेळेस मांढरे यांनी सगळ्या चुका कबूल केल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की इथून तुमची जी कागद असतील ती तुम्हाला दिली जातील, आम्ही कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास देणार नाही। अशा प्रकारे मग सामाजिक कार्यकर्ते, पोलीस निरीक्षक साहेब आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक या सगळ्यांच्या साक्षीने सदर विषय संपलेला होता, परंतु फक्त तोंडी त्यांनी आश्वासन दिलं। त्याच्यानंतरच्या काळातसुद्धा ते वारंवार येऊन व्याजाची मागणी करायला लागले। खरं तर 6.5 एकर हे सपकळ कुटुंबियाचं क्षेत्र असून केवळ फक्त 1 एकराची त्यांनी साठीगत केलं हे आम्हाला नोटीस आल्यानंतर कळालं होतं। नंतरचं 5.5 एकर क्षेत्र त्यांना खऱ्या अर्थाने वहिवाटायला आवश्यक होतं। त्या पद्धतीने ही सपकळ कुटुंबीय घरासमोरचं 1 एकर क्षेत्र वहिवाट करायला गेले। त्यावेळेस आरोपी इसम अमित मांढरे हा त्या ठिकाणी आला, रोटावेटर मारलेलं पाहिलं आणि त्यांनी रस्त्यावरनं मागट्यानं तुम्ही या जमिनीमध्ये काय पेरायचं नाही, पेरलं तर मी तुम्हाला जमिनीत गाडून टाकीन, माझ्या चुलत्याने तुम्हाला कधीच फसवून साठीगत केलेलं आहे, तुमची जमीन बलग्या गुणांना आम्हाला द्या, त्याच्यासाठी शासनाची जी परवानगी लागते कलेक्टरची ती परवानगी तुम्ही तुमच्या खर्चाने आणायची, नाहीतर तुमचं सगळं सपकळ कुटुंबीय तुमच्या जमिनीमध्ये गाडून टाकू अशा प्रकारची त्या जातीयवाद्यांनी धमकी दिली। त्यामुळे खऱ्या अर्थाने सपकळ कुटुंब भयभीत झालं
आणि गेल्या वेळेस सुद्धा गावाच्या दबावाखाली त्या लोकांनी माघार घेतली होती। त्यांना वाटलं की आता आपल्याला काय मार्ग दिसणार नाही किंवा आता आपल्यावर परत आणीबाणी आलेली आहे, आपलं आहे ते रानसुद्धा आता सोडावं लागेल। या भीतीपोटी या सबकळ कुटुंबियातले जे प्रमुख आहेत त्यांना हार्ट अटॅकचा सुद्धा तीव्र धक्का आलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे या भीतीच्या छायेखाली असताना मग आमचे सहकारी मित्र भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रदेश सरचिटणीस तानाजीराव धोत्रे असतील, पुणे जिल्हा लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप असतील, रिपब्लिकन क्रांती सेनेचा मी संस्थापक अध्यक्ष, अशा सगळ्यांनी मिळून कुठंतरी ह्या कुटुंबाला आधार द्यायचा विचार केला आणि इंदापूर पोलीस स्टेशन समोर आज रोजी आम्ही आमरण उपोषण आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। परंतु उद्यापासून इंदापूर तालुक्यामध्ये देशाच्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामजी येणार आहेत म्हणून कुठंतरी प्रशासन व्यस्त असल्यामुळे त्यांच्या शब्दाला आम्ही मान देऊन हे सदरचं आंदोलन त्यांनी आम्हाला सांगितलं की सहाय्यक पोलीस निरीक्षक API पवार साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की तुमचा जो अर्ज आहे, तुमची तक्रार आहे, त्या तक्रारीनुसार येत्या 8 दिवसामध्ये त्याची चौकशी करून त्या आरोपींवर आमच्या जी मागण्या होत्या की बाबा आरोपींवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा, त्यांनी सावकारकीचं पैसे उकळलेले आहेत म्हणून सावकारकीचा गुन्हा दाखल करावा आणि फसवूनसाठी कट केले म्हणून फसवणुकीचा दाखल करावा आणि आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। अशा प्रकारचे जे आमच्या मागण्या होत्या त्या मागण्यांवरती विचार करून 8 दिवसाच्या आत कायदेशीर कारवाई करायचं आश्वासन दिलं। त्यामुळं आज रोजीचं जे आमरण उपोषण आहे ते आम्ही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।